स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंढा चौक, विजापूर वे सोलापूर। सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर मागच्या 2 लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाची धूळ चारली आहे। भाजपने तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठी रणनीती तयार केली असल्याचे बोलले जात आहे। तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या सलग 2 वेळा झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने युवा चेहरा व 3 वेळा शहर मध्येच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवले आहे। या सर्व पार्श्वभूमीवर जरी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी आगामी काही महिन्यातच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे काय होणार याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे। समजा 2024 या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या तर आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काय होणार यावर एक संभाव्य व अंदाजित गणिते मांडणारा विषय आज आपण जाणून घेऊया। आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेचा उमेदवार जाहीर केल्यापासून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला घेऊन अनेक लोक खिचडी शिजवत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेत खासदारकीला निवडून गेल्या तर त्यांच्या हक्काच्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा अंदाज आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। शिवाय प्रणितीताई शिंदे यांच्या चेहऱ्याला पाहून काँग्रेसला मतदान करणारा मोठा वर्ग मध्य विधानसभा मतदारसंघात आहे। मागच्या 2014 व 2019च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहावयाची झाल्यास 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रणितीताई शिंदे यांना जवळपास 47,000 इतकी मते पडली होती। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर MIMचे तौफिक शेख हे 37,000 इतकी मते घेऊन पराभूत झाले होते। 2014ला भाजप सेनेची युती झाली नव्हती, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले होते। त्यामध्ये शिवसेनेचे महेश कोटे यांना 33,000 तर भाजपच्या मोहिनी पत्की यांना 23,000 इतकी मते मिळाली होती। कामगार नेते आडम मास्तर यांना 13,000 इतकी मते मिळाली होती। प्रणिती शिंदे 9,769 मतांनी 2014 मध्ये निवडून आल्या होत्या। MIMने देखील कडवी टक्कर दिली होती। कामगार नेते आडम मास्तर 5व्या क्रमांकावर फेकले गेले होते। तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे या 51,440 इतकी मते घेऊन सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत। मागच्या निवडणुकीप्रमाणे MIM कडून 2019 मध्ये फारुख शाब्दी हे 38,721 इतकी मते घेऊन दुसऱ्या नंबरवर होते। यावेळी भाजप सेनेची युती झाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता। या मतदारसंघातून सेनेकडून दिलीप माने हे उभे होते। दिलीप माने यांना 29,247 इतकी मते मिळाली होती। मात्र 2014ला शिवसेनेकडून उभे असलेले महेश कोटे 2019च्या निवडणुकीत युती धर्म न पाळता स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून उभे राहिले होते। महेश कोटे यांना तिसऱ्या क्रमांकाची 30,000ची मते मध्य विधानसभा मतदारसंघात मिळाली होती। आडम मास्तर नेहमीप्रमाणे 5व्या क्रमांकावर गेले।
त्यांना 10,000 इतकी मते मिळाली. प्रणिती शिंदे यांचा चेहरा पाहून व काँग्रेस पक्षाला पाहून मतदारांनी सलग तिसऱ्यांदा प्रणिती शिंदे यांना भरभरून मतदान करत तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे हे सलग तिसऱ्यांदा 51,440 मतांनी विजयी झाल्या. विशेष म्हणजे देशात सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या भाजपची मोठी लाट असताना प्रणितीताईंची दादागिरी या मतदारसंघात दिसून आली. मतदारांनी काँग्रेसला व विशेषतः प्रणितीताईंना भरभरून मतदान करत मोदी लाटेत काँग्रेसचा गड तिसऱ्यांदा विजयी केला होता. हॅट्रिक आमदार म्हणून प्रणितीताई निवडून आल्या. अशा पद्धतीने सलग 3 वेळा काँग्रेसचा आमदार शहर मध्य मतदारसंघातून निवडून आलेला आहे. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीनंतर मोठी गडबड या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात होणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमधून व्यक्त होताना दिसत आहे. प्रणितीताई शिंदे या लोकसभेत विजयी होऊन गेल्या तर शहर मध्यचे काँग्रेसचे दावेदार कोण होणार यावरून अनेक राजकीय घडामोडी सध्या घडत आहे. अनेक राजकीय कुजबूज देखील ऐकावयास मिळत आहे. प्रणितीताई लोकसभेत गेल्या तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील राजकारण बिघडणार हे मात्र निश्चित आहे. मध्यमध्ये काटेकी टक्कर होणार आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांचा देखील अंदाज चुकणार आहे तर अनेकांचे गणित बिघडणार आहे. अनेक जण आपापली खिचडी शिजवण्यासाठी धडपड करणार आहे. राजकीय पंडितांचे डोके देखील बिघडणार असून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर शहर मध्य विधानसभेत काय होणार याची चिंता सर्वांना लागली आहे. प्रणितीताई जर लोकसभेत विजयी झाल्या तर काँग्रेसमधील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी किंवा अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराला तिकीट द्यावा असा दावा होऊ शकतो. यासाठी अल्पसंख्याक समाजातील अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याची कुजबूज आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र शहर मध्य विधानसभेचा इतिहास पाहता अल्पसंख्याक समाजातील उमेदवार निवडून येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण अल्पसंख्याक समाजाचा कट्टर चेहरा म्हणून मध्य विधानसभा मतदारसंघात MIMला मोठी पसंती आहे. MIMचा उमेदवार 2014 व 2019च्या निवडणुकीत मोठी मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. मध्यमधील अल्पसंख्याक समाज जसा काँग्रेसला वोट करतो तसा कट्टर मतदान नेहमी MIMला करत आला आहे. मग कदाचित 2024च्या विधानसभा निवडणुकीत MIMचा कॅन्डिडेट मध्यमधून निवडून येणार असा दावा देखील काही राजकीय लोक करत आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत MIMचे तौफिक शेख यांना 37,000 इतकी मते मिळाली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर होते. तर 2019च्या निवडणुकीत देखील MIM दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. फारुख शाब्दी यांना 38,000 इतकी मते मिळाली होती. MIMची टक्कर काँग्रेससोबत झालेली आहे. जर प्रणिती शिंदे या लोकसभेत निवडून गेल्या तर प्रणिती शिंदेंसारखा तगडा उमेदवार शहर मध्यमध्ये काँग्रेसला मिळणार नाही. त्यामुळे MIM इलेक्शन जिंकू शकते असा दावा काही राजकीय जाणकारांकडून होताना दिसून येत आहे. त्यामुळे MIMच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व इच्छुक उमेदवारांमध्ये आतापासूनच मनामध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला घेऊन चलबिचल सुरू झाली आहे. तसे असले तरी मध्यमधील राजकारण MIMच्या बाजूने झुकणार का हे अद्यापही सांगू शकत नाही. मध्य विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाज, मोची समाज व बहुजन समाजाचा सपोर्ट गेल्या 3 निवडणुकीत प्रणितीताई शिंदे यांच्या बाजूने राहिलेला आहे. लोकसभेला देखील समाज प्रणितीताई यांचा चेहरा बघून प्रणितीताईंना लोकसभेत मतदान करेल. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रणितीताई नसणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला हा समाज कितपत मतदान करणार याची देखील साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे गेल्या 3 निवडणुकीत भाजपची देशात प्रचंड मोदी लाट असताना देखील मध्यची निवडणूक जिंकता आलेली नाही. 2014 मध्ये भाजपच्या उमेदवार मोहिनी पत्की यांना 23,000 इतकी मते मिळाली होती. तर 2019च्या भाजप शिवसेना महायुतीत दिलीप माने यांना 29,000 इतकी मते मिळाली होती. ऐनवेळी महेश कोटे यांनी युतीत बिघाडी करत अपक्ष थांबून 30,000 मते घेऊन भाजप सेना युतीचा मोर्चा रोखला होता.
आता मात्र महेश कोटे यांच्या बाबतीत तसे घडणार नाही, कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीत महेश कोटे आता शहर उत्तरमधून निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महेश कोटे यांचा वर्चस्व या मतदारसंघात राहणार नसून त्यांना पडणारी मते कोणाला पडणार याची देखील आकडेवारी राजकीय जाणकार आजमावत आहे. भाजप मतदानाची टक्केवारी सरासरी 20 ते 30 हजार इतकी राहिलेली आहे. जर ताई लोकसभेत गेल्या तर भाजप संपूर्ण ताकद शहर मध्य विधानसभा निवडणुकीत लावून काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याकडे प्रयत्न करणार असे देखील जाणकार सांगत आहे. तर दुसरीकडे प्रणिती शिंदे मध्यमध्ये नसल्याने खरी टक्कर ही MIM आणि भाजपमध्ये होणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. MIM भाजपच्या लढतीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाऊन कदाचित MIMचा आमदार शहर मध्यमधून निवडून येऊ शकतो असे देखील तर्कवितर्क लावले जात आहे. तर भाजपने जोर लावल्यास भाजपचा कमळ देखील मध्यमध्ये फुलू शकतो असे राजकीय अंदाज वर्तवले जात आहे. शहर मध्यमधून काँग्रेसने मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिले तर मुस्लिम समाजाची मते विभागली जाऊन त्याचा फायदा BJPला देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. मध्यच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या 10 वर्षात 3 नंबरवर राहणारी BJP नंबर 1 क्रमांकावर येण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण प्रणितीताईंचा फोटो काढल्यानंतर काँग्रेसला सक्षम विजयी कॅन्डिडेट नसल्याने काँग्रेस तिसऱ्या नंबरवर फेकली जाऊ शकते असे देखील बोलले जात आहे. भाजपचे आमदार मध्यमधून निवडून येण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. मग भाजपचा उमेदवार कोण असेल यावर देखील मोठी चर्चा आगामी काळात होऊ शकते. शिंदे गटातील शिवाजी सावंत यांनी शहर मध्यची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत यापूर्वी दिले आहे. मात्र ते स्थानिक नाही, त्यामुळे ते या शर्यतीतून बाहेर फेकले जाऊ शकतात. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पद्मशाली समाजाचा वर्चस्व या मतदारसंघात आहे. त्यामुळे पद्मशाली समाजातील एखादा भाजपचा कॅन्डिडेट आमदार होऊ शकतो असे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पद्मशाली समाजातील मोठी कार्यकर्त्यांची फळी असलेले व एकेकाळी प्रणितीताई शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास संगा उर्फ बिल्ला यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भाजप प्रवेश केला आहे. मध्यमध्ये भाजप जर निवडणूक लढवणार असेल तर श्रीनिवास संगा हे पद्मशाली समाजातील दावेदार मध्यमधून ठरू शकतात. पद्मशाली समाज मोठ्या संख्येने मध्यमध्ये येतो, त्यामुळे पद्मशाली समाजाचा उमेदवार देण्याचे ठरल्यास मी निवडणूक लढवणार, त्यासाठी तयारी देखील आहे असे देखील श्रीनिवास संगा हे बोलत आहेत. श्रीनिवास संगा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर मध्यची जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा. मध्यमधून लोकसभा निवडणुकीत BJP कॅन्डिडेटला भरघोस लीड द्यायचा आणि विधानसभेला उमेदवारी मागायची अशी रणनीती श्रीनिवास संगा व त्यांचे कार्यकर्ते ठरवत आहेत. BJPने शहर मध्यमधून पद्मशाली समाजाला तिकीट दिले तर श्रीनिवास संगा यांचे नाव चर्चेत येऊ शकते. आतापर्यंत प्रणितीताई यांचा चेहरा व त्यांचे काम पाहून मध्यमधून त्यांना भरघोस मतांनी मतदारांनी निवडून दिले आहे. जर प्रणितीताई लोकसभेत गेल्या तर त्यांच्या जागी आता काँग्रेसचा कोण उमेदवार उभा राहणार? काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार का? ताई गेल्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसून MIMचा उमेदवार निवडून येईल की भाजपचा कमळ फुलणार याची उत्सुकता लोकसभेच्या निवडणुकीतच लागलेली आहे. शहर मध्य विधानसभेसाठी जर इच्छुक उमेदवारांची यादी पाहावयाची झाल्यास तौफिक शेख, UN बेरिया, भाजपच्या संगीता जाधव, शिंदे गटाचे मनीष काळजे, ज्योतिताई वाघमारे, रियाज हुंडेकरी, शौकत पठाण असे सर्व दिग्गज मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची देखील चर्चा मतदारसंघात सुरू आहे. हे सर्व उमेदवार मध्यसाठी इच्छुक उमेदवार असू शकतात. सर्वजण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मध्य मतदारसंघासंदर्भात तयारी करत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये घर वापसी केलेले दिलीप माने मालक हे देखील मध्यसाठी आतुर असून लोकसभेत प्रणितीताईंना मदत करून मध्यची जागा मिळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार ऐकावयास मिळत आहे. प्रणितीताईंना लोकसभा निवडणूक फिक्स समजून काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी आता आमदारकीला उभे राहण्याचे दिवसा स्वप्न पाहत आहेत. त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार की स्वप्नच राहणार हे लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला कळेल.
गेल्या 2-3 निवडणुकीत मध्यमधून प्रणितीताई या किंग मेकर राहिल्या आहेत. ताई जर विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार नसल्या तर MIM वन साइड निवडणूक जिंकू शकतो, MIMची पतंग उडू शकते असा राजकीय तर्क MIM वाले लावत आहेत. तर दुसरीकडे भाजपवाल्यांना देखील मध्यमधून आमचा आमदार निवडून येऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे. तर अनेक काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट व इतर पक्षातील दिग्गज लोक देखील मध्यमधून निवडणूक लढण्यास तयार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शहर मध्य विधानसभेचा काँग्रेसचा गड जोरदार हलणार असून MIM, भाजप व इतर राजकीय पक्ष आपला दावा आता या मतदारसंघात करणार आहे असे सूत्रांकडून कळत आहे. अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.